बापाला बाप म्हणू नये, आईला आई म्हणू नये असा काळ त्या ठिकाणी आज आलेला आहे. त्या ठिकाणी ज्या समाजामुळे आम्ही मोठे झालो त्या समाजालाही बाप म्हणू नये, आई बाप म्हणून त्या समाजाचं हित करणाऱ्या संस्थांनी आम्ही दुकानदारी म्हणावं अशी दुर्दैवाची परिस्थिती आज आलेली आहे. याचं दुःख वाटतं. दुकानदारी तर ती आहे की जी आम्ही संस्थांच्या माध्यमातून दुकान व्यवसायाच्या माध्यमातून केलेली आहे सुरू. दिवसा ढवळ्या लोकांचं काम करणं, लोकांची सेवा करण्याच्या नावाखाली लुटालूट चाललेली आहे. आणि या अशा लोकांनी म्हणावं की दुकानदारी बंद करावी. आयुष्य ज्यांनी झोपून दिलं या समाजाच्या हितासाठी, सेवेसाठी, या समाजाच्या ज्याला आपण म्हणतो की आरोग्यासाठी ज्यांनी जीवन झोपून दिलं, स्वतःची पदरमोड केली, वर्षानुवर्षे ही माणसं काम करतायत. हे दुकानदार, हे जर दुकानदार असले तर मग म्हणणारे कोण आहे? व्यापारी. त्याच्या पलीकडचं झालं. जेव्हा भोर पंचायत एक मधाचं गोळ आहे. कुटुंब नायक आणि त्यांचे सहकारी सातत्याने समाजाच्या हितासाठी हे मध जमा करण्याचे काम करते, करण्याचे काम करते. त्या पोळ्याला जर कोणी दगड मारला तरी अशी सगळी मला आनंद याचा की पोळं आता जागत आहे. आणि काळाची गरज होती की पोळं जागवून आपण साऱ्यांनी इथे यावं. या ठिकाणी येऊन समोर जे कार्यकर्ते करून बसले माझ्याबरोबर कमी वयाचे फार मोठा नाही, पण तरी देखील ही जी पिढी आहे त्यांनी खरं म्हटलं तर जागरूकपणे विचार करण्याची आणि कृती करण्याची गरज या पुढच्या काळातली आहे. आपण तर केलं, आपल्या मुलींनी जेवढं करायचं तेवढं केलं, यापुढे देखील करत राहणं यात काही शंका नाही. परंतु या पुढची जबाबदारी ज्या पिढ्यांना घ्यायची आहे त्यांनी याच्याबद्दल विचार करणं, त्यांनी याच्याबद्दल कृती करणं हे खूप गरजेचं आहे. आणि ते करण्यासाठी आधी विचार तर करावा की याची परिस्थिती काय आहे, आज करायला काय पाहिजे, हा विचार करण्यासाठी आपण त्या निमित्त आज जमलो. मर्यादित काळापुरतं आपलं कर्तृत्व सिद्ध झालं असं समजून, 4 पैसे हाती आले असं समजून जेव्हा माणूस गर्वाने उमटतो आणि इतरांना कसपट लेखायला, ज्या समाजाच्या गळावरती सगळं कमवलेलं असेल त्या समाजालाच कसपट असं आपण समजायला लागतो. इथे जो मुद्दा आहे की रमेश पिठूरला त्याने काही म्हटलेलं नाही, केवळ त्यांनी समाजाला. आज रमेश भाऊ आहे ती मंडळी उद्या आणखी पुढची असते. 125 वर्षाची परंपरा असलेली ही पंचायत, 250 वर्ष कोणी काम केलं त्याचा तो मला आणखीन एक आनंद असं वाटतो की या निमित्ताने आजपर्यंत पुनरुज्जीवन झाल्यापासून जे काही या पंचायतीने काम केलंय त्याची काही झलक तरी पेपरांमध्ये वाचायला मिळेल. शांतपणे आपापलं काम चाललं होतं. समाजाच्या हितासाठी ही मंडळी सातत्याने काम करत होती. शक्य असेल त्या ठिकाणी आपण करत होतो सहकार्य, परंतु त्याला मर्यादा अशा पडल्या होत्या की आपल्याला जागच नव्हती. की समाज हे पंचायत युवा समाजाची आहे, पण या पंचायतीकडे मुस्लिम समाजाचे धर्माचे लोक येत आहेत, या पंचायतीकडे नाभिक समाजाचे लोक येत आहेत, या पंचायतीकडे बौद्ध समाजाचे लोक येत आहेत. वेगवेगळ्या धर्म जाती पंथांचे लोक देखील इथे येऊन न्यायदान त्यांचं मागतायत, त्यांचा न्याय स्वीकारतायत, निवाडा स्वीकारतायत. केवळ ते स्वीकारतात असं नाही, न्याय संस्थेमधले अधिकारी मंडळी जे आहेत, न्यायाधीश आहेत, ते देखील त्याचं भलावण करतायत, त्याचं कौतुक करतायत, त्याचा आदर व्यक्त करतायत, ते निकाल कायम करतायत. फार मोठी ही आणि अशा प्रकारची उपलब्धी आहे. म्हणजे प्रागतिक अशा प्रकारचा विचार घेऊन चालणारा हा समाज आपल्या परिसरातल्या सर्व धर्म संस्था, धर्म जाती पंथ संस्था यांना सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय. आणि याची जाणीव आमच्या पुढच्या पिढ्यांना होण्याची गरज आहे. आम्हाला अभिमान वाटायचा असला नेवा समाजाचा तर यासाठी वाटण्याची गरज. मेहनत, बुद्धिमत्ता, प्रामाणिकपणा, पडेल ते कष्ट सोसण्याची तयारी ही तर या समाजाचं वैशिष्ट्य आहेच. ते सगळ्यांनीच ओळखले, त्यांनी मान्य केले तर कौतुक आहे. पण ही प्रागतिक विचार जो आहे या समाजाचा, जो पुनरुज्जीवित करताना या सर्व नेत्यांनी कार्यकर्त्यांनी स्वीकारला, मांडला, तुमच्या आमच्यामध्ये रुजवण्याचा प्रयत्न केला, याच्या पुढचं पाऊल, पुढचा विचार, पुढची कृती आपण घेण्याची गरज आहे. पुढचं कृती सत्र आणि कृती त्याबद्दलचं ऍक्शन प्रोग्राम या पुढच्या काळामध्ये करण्याची गरज आहे. जो समाजकारणात आहे तो राजकारणात आहे, जो राजकारणात तो समाजकारणात आहे. परंतु केवळ राजकीय महत्वाकांक्षेपोटी जगणं, मरणं, खाणं, पिणं
सगळंच राजकारणासाठी राजकीय महत्त्वाकांक्षे जर जेव्हा माणूस करायला लागतो त्या त्या माणसामध्ये माणुसकी राहत नाही, केवळ राक्षसी महत्त्वाकांक्षे. आणि या राक्षसी महत्त्वाकांक्षे कोणी माणसं असं चुकीचं बोलायला वागायला ती दुर्दैवाची. मी असं म्हणतो की निषेध करून नुसतं भागणार नाही. मी आवाहन करतोय की त्यांनी जाहीरपणे माफी मागावी, या समाजाची, या समाजाच्या प्रतिष्ठाने माफी मागावी. हे काही प्रतिष्ठान मोठं होणार नाही, या प्रतिष्ठानाने मोठेपण पडायला कोणी सांगायचं सिद्ध करण्याची गरज नाही. पण तुम्हाला मोठं होण्याची संधी एक या ठिकाणी दिली जाते. साधी गोष्ट होती, हे झाल्यानंतर नुसतं एवढं म्हणायचं की ठीक आहे उत्साहामध्ये बोललं गेलं असेल माझ्याकडून. मी क्षमा मागतो समाजाची, कुटुंबाने सबला उतराव द्या. काही पुढचा एक शेवटचा मुद्दा असा आहे जो मी बोलायच्या कडे विचार करतो पण आता सांगूनच हे बोलल्यामुळे हे नामोहरम व्हावे आणि घरी बसावे आणि ही संस्था आता आपल्या माध्यमातून चालावी की काय अशी शंका यावी, अशा प्रकारचं हे वक्तव्य आहे. तेव्हा आपण जाणून होतं आणि काम करणं आवश्यक आहे. मी आपली एवढीच आपल्याला विनंती करू, हा विचार प्रत्येकाने स्वतः